श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या पराक्रमांना ती गती प्राप्त होणार आहे। तुझ्या आयुष्यात ते परिवर्तन तुला पुढील महिन्यात प्राप्त होणार आहे, ज्यासाठी यासाठी तू माझी प्रार्थना करत आहे। तुम्ही जे काही मागत आहात ते देव तुम्हाला देण्यासाठी आले आहे। तुम्ही जर सज्ज असाल तर होय म्हणून कमेंट करायला विसरू नका। देव म्हणतात, बाळा, घाबरून जाऊ नकोस, परिस्थितीचा सामना कर, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला सांत्वन देत आहे, तुला मार्ग दाखवत आहे। कितीही कठीण वेळ असू दे तरी मी तुझ्या पाठीशी कार्य करत आहे। जर तू विश्वासाने हा संदेश ऐकशील तर तुला कुठलीही कमतरता तुझ्या उभ्या आयुष्यात जाणवणार नाही। बाळा, मी हा संदेश तुझ्यासाठीच पाठवला आहे, तुझी निवड या संदेशासाठी केले आहे। जर तुमचा स्वामी शक्तीवर, देवी शक्तीवर विश्वास आहे तर हा संदेश टाळून पुढे जाऊ नका। या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात, तुम्ही देवाचे, स्वामीचे भाग्यशाली बाळ आहात। तुम्ही जे काही स्वामीकडे, देवाकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल, यावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि देवाचा चमत्कार पाहण्यासाठी, अनुभव करण्यासाठी सज्ज व्हा। स्वामी म्हणतात, पुढील महिन्यात तुझ्यासाठी खूप मोठा एक माझा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे, कारण तू ते कर्म केले आहे ज्यामुळे तुला ते सर्व काही सुख, आनंद, ऐश्वर्य आणि समाधान देखील प्राप्त होणार आहे। माझ्या प्रिय बाळा, मी त्या आर्थिक चमत्कारासाठी तुझी निवड केले आहे, त्यावर तुझे आणि तुझे नाव लिहिले आहे। तुझ्यापासून ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, ते कोणी तुझ्याजवळ काढून देखील घेऊ शकत नाही, कारण जेव्हा देव तुमच्या नावाने काहीतरी आशीर्वाद, चमत्कार पाठवत असतात ते फक्त तुमच्यासाठीच आणि तुझ्यासाठीच असतात। स्वामी म्हणतात, बाळा, काळजीतून दूर निघून ये, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे। माझे कार्य सतत तुझ्यासाठी सुरू आहे। बाळा, तू खूप काही श्रम घेत आहेस, त्या कार्याच्या मागे तुझे लक्ष आहे, त्यावर तुझे लक्ष अधिक केंद्रित कर, कारण त्या कार्यामुळे तुला आता गती प्राप्त होणार आहे। तुझी प्रगती वेगवान गतीने पुढे जाणार आहे। तुम्ही आता त्या उच्च स्तरावर तुमचे आयुष्य नेण्यासाठी तयार आहात। तुम्हाला तयार करण्यासाठी माझे देवदूत तुम्हाला मदत करणार आहेत, कारण तशी आज्ञा मी देवदूतांना केलं आहे। तेव्हा आता तुम्ही निश्चित राहा, माझे देवदूत तुम्हाला त्या काही भेटवस्तू देखील काही काळानंतर देणार आहेत। त्यासाठी तुम्ही माझ्याकडे मागणी केलं आहे, तू प्रार्थना केलं आहे, तुमचा देव तुमचा सर्व काही मागितलेलं ऐकत आहे, प्रार्थना केलेला ऐकत आहे, यावर तुमचा विश्वास बसला पाहिजे। यासाठी या रात्रीतून तुमच्यासाठी असे काही घडणार आहे की उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्ही अगदी प्रसन्न चित्ताने उठा आणि तुम्हाला माझा अद्भुत आणि अद्वितीय आशीर्वाद प्राप्त होणार आहे। यासाठी तुम्ही सज्ज असावे। उद्या सकाळी तुमच्या भागात तो आनंद प्राप्त होणार आहे ज्याची तुम्ही कधी माझ्याकडे अपेक्षा देखील ठेवले नाहीत। जर तुम्ही स्वामीचे प्रिय बाळ होऊ इच्छिता तर हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला असेल तर स्वामीची इच्छा आहे, आज्ञा आहे, तर त्याला मोडून पुढे जाऊ नका। संपूर्ण संदेश ऐक। तुझ्या जीवनातील हे जे काही बदल होत आहे ते तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी होत आहे। जर तुम्हाला आज हे बदल खूप लहान प्रमाणात, मोठ्या प्रमाणात वाटत असतील तरी त्याचे रूपांतर देव तुमचे भाग्य बदलण्यासाठी करत आहे। तुमच्या जीवनात तुम्ही जे काही संघर्ष केलेला आहे तो देवाने पाहिलेला आहे। देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझे ते संघर्ष संपण्याच्या स्थितीत येत आहेत, कारण माझा मोठा चमत्कार, आशीर्वाद तू प्राप्त करून तुझा जीवनस्थळ उंचावण्याच्या तयारीत आहे। बाळा, तुम्ही आजपर्यंत जे जीवन जगले आहात त्याची तुम्हाला कधी कधी भीती वाटते की हे जे मी भोगले आहे, खूप काही काळ, काही कमतरता, काही त्रास ते सहन केले आहे, ते माझ्या पुढच्या पिढीला
सहन करावे लागावे नाही यासाठी देव मी तुमची प्रार्थना करतो, तर तीच प्रार्थना मी स्वीकार केला आहे आणि ही अवस्था पुन्हा तुमच्या पुढील पिढीला सहन करावे लागणार नाही बाळा. निश्चित राहा, कारण आज जे काही तुमच्या भाग्यात लिहिला जात आहे त्यामुळे तुमच्या पुढील पिढीही सुखी, आनंदी, समृद्ध आणि ऐश्वर्य जीवन जगायला पात्र ठरणारे आशीर्वाद मी तुमच्या कुटुंबाला देत आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबातील जे सदस्य माझी सेवा करतात ते मी स्वीकार करतो आणि तू तर माझा अधिकच सेवा करत आहे, माझी प्रार्थना देखील करत आहे. जेव्हा जेव्हा प्रार्थनाद्वारे तू माझ्याकडे तू विनंती करतोस की मला ते सौख्य द्या, ते सर्व काही आशीर्वाद प्रदान करा, तर मग मी तुला कुठेही मागे ठेवू इच्छित नाही बाळा. तुझ्या जीवनातील तो त्रास आत्ता संपताना तू अनुभव करणार आहे. तुझ्या मुलाबाळाची चिंता देखील वाहू नकोस, कारण तुझा समर्थही वाहण्यासाठी समर्थ आहे बाळा. तेही योग्य वेळेवर निर्णय घेऊन पुढल्या मार्गावर चालतील, कारण मी सदैव तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. तुझा देव या क्षणाला तुझ्या पाठीशी उभा आहे, तेव्हा तुला कुठलीही काळजी, कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. मुलाबाळांना योग्य तो मार्ग दाखवा, कारण मी जेव्हा तुला ते आशीर्वाद प्रदान करतो तेव्हा काही संधी तुमच्याकडे चालून येतात. या संधीचे सोने करण्याचे तुमच्या हातात आहे. जे काही कर्म करायचे आहे तुम्हाला करायचे आहे. देव म्हणतात बाळा, तुझ्या कर्मांनी तू पुढे जाऊ शकतोस. कर्म करायला विसरू नकोस, कर्म करायला चुकू नकोस. जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा तुम्ही अधिक वेगवान गतीने समृद्धीकडे वळा. आणि देव म्हणतात बाळा, तुझ्या आयुष्यातील तो कालखंड जो काळोखाने भरलेला होता तो मी माझ्या आशीर्वादाने पुसून काढला आहे. इथून पुढे तुझ्यासाठी असा देवी आशीर्वाद देत आहे, त्यामुळे तुझ्या जीवनात लख्ख प्रकाश पडणार आहे. बाळा, तू माझ्याकडे आला आहेस, माझी प्रार्थना केलं आहेस, मला विनंती केलं आहेस, तुझे ते कार्य संपूर्ण होणार आहे. निश्चित राहा, चिंतामुक्त राहा, कारण देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी आज या संदेशाच्या मार्फत तुम्हाला प्राप्त होत आहे. बाळा, हा संदेश देखील एक निमित्त मात्र आहे. तुझ्याशी संवाद साधायचा, तुझ्याशी काही हितगुज करायचे आणि तुला ते योग्य मार्ग दाखवायचे. सर्व काही देवाच्या कृपेमुळे होणार आहे. तुमचे जीवन सुख, समृद्धी, प्रगतीने परिपूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत. जो कुणी या क्षणाला हा स्वामी संदेश प्रीतीने, श्रद्धेने ऐकत आहे त्याच्यावर स्वामी देव अखंड कृपा करून देवाची निरंतर कृपा प्राप्त होऊन त्याचे जीवन सुखमय हो, आनंदी हो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, या आठवड्याच्या सगळ्यात आधी जीवनात तो सर्वोत्तम काळ तू अनुभव करणार आहेस. ती विपुलता, तुमचे ते पैसे तुम्हाला परत केल्या जाईल आणि तुमचे समृद्धीचे दिवस तुम्ही स्वतः अनुभव करा. ते प्रेमाचे संबंध अधिक वाढणार आहेत, तुमचे सुसंवाद अधिक होणार आहे. जे नाते दूर गेले आहे ते देखील तुम्हाला प्रेमासहित प्राप्त होणार आहे. ज्या बाळांनी माझ्याकडे प्रार्थना केलं आहे त्यांना ते नाते, नवीन नाते प्राप्त करायचे आहे. त्यासाठी ते माझं आशीर्वाद प्राप्त करू इच्छितात. तर आज मी संदेशाच्या माध्यमातून त्या माझ्या प्रिय बाळांना आशीर्वादरूपी एक चमत्कार देऊ इच्छितो. त्याच्या जीवनात इथून पुढे त्यांना एक नाते प्राप्त होणार आहे. ते प्रेमासहित आनंदित करणारे नाते असेल. ते नाते त्याच्या मनातले अगदी जवळ त्यांना प्राप्त राहील. त्या नात्यामुळे त्यांच्या जीवनात, त्याच्या घरात खूप काही आनंद प्राप्त होणार आहे. त्याच्या कुटुंबात एक सदस्याची वाढ होणार आहे. त्यांनी ते नाते माझ्याकडे मागितलं आहे आणि देवाच्या कृपेमुळे त्यांना ते नाते प्राप्त होणार आहे. त्याच्यावर देवी कृपा होणार आहे. तुमच्या घरात तो आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात. ते नाते तुम्हाला प्रेम, सुख आणि आनंदाची भरभराट करणार आहे. ज्यांनी कुणी माझ्याकडे ते नाते मागितले आहे त्याच्या घरात इथून पुढे लक्ष्मीच्या पावलाने कुणीतरी येऊन त्याच्या घरात ते सुख, समृद्धी आणि आनंदाचे क्षण येणार आहेत. देव म्हणतात, जो कोणी माझा
प्रिय बाळ संपत्तीचा, पैशाचा आणि कर्जाचा प्रश्न घेऊन माझ्यापुढे उभा आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुझे लवकरच ते प्रश्न मार्गी लागतील. बाळा, तुझ्यासाठी ते कार्य करू इच्छितो आहे ते काही काळानंतर पूर्णत्वास जाईल आणि तुला एक मोठा आर्थिक चमत्कार देखील प्राप्त होईल. देवाच्या कृपेवर विश्वास ठेव. देवाचे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे. तुम्हाला देवदूत भेटवस्तूच्या रूपात ते प्राप्त करून देतील, कारण तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केलं आहे. जर तुम्ही स्वामीच्या दिव्य शक्तीवर, चमत्कारावर विश्वास ठेवत असाल तर माझा देव महान आहे, माझे स्वामी महान आहेत अशी कमेंट करायला विसरू नका. जर तुमचाही स्वामी शक्तीवर, स्वामीच्या संदेशावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जो कोणी यावेळेस हा स्वामी संदेश प्रीतीने, श्रद्धेने ऐकत आहेत त्याच्या सर्व काही मनोकामना स्वामी देव पूर्ण करून त्याच्याकडे जी काही कमतरता असेल ती स्वामी देव देऊन त्याच्यावर सतत कृपा, आशीर्वाद वर्षाव करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंदाचे क्षण देवो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.